बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हा कोषाध्यक्ष कॉम्रेड प्रकाश कुंभार। मी आज आपल्याला आवाहन करतोय की 23 मार्च 2026 रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मोर्चामध्ये आजरा, गडिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांनी, नोंदित आणि अनोंदित सर्व बांधकाम कामगारांनी या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे। कारण मंडळाकडून होणारी बांधकाम कामगारांची हेलपट, जे बांधकाम कामगारांच्या नूतनीकरणामध्ये 6-6 महिन्याचे स्लॉट येत आहेत, बांधकाम कामगारांचे नूतनीकरण नसल्यामुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला दवाखान्याचा कोणताही लाभ मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बांधकाम कामगारांची पेन्शन योजना पॅनलवर आलेली असताना सुद्धा ती पेन्शन योजना ही मंडळ राबवत नाही। त्याचबरोबर गेल्या वर्षी सांगलीमध्ये ज्यावेळी आम्ही मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये बांधकाम कामगारांच्यासाठी या मंडळाने जाहीर केलेला 5,000 रुपयांचा बोनससुद्धा या बांधकाम कामगारांना या मंडळाने दिलेला नाही। आणि बऱ्याच वेळेला या गडिंग्लज तालुक्यातले हे नूतनीकरणाचे स्लॉट बंद होऊन किमान आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत। वेळोवेळी गडिंग्लज तालुक्यातल्या कामगारांच्यासाठी या प्रश्नासाठी प्रमुख कार्यकर्त्यांच्यासह आम्ही निवेदनं दिली। तिथे बांधकाम कामगारांचे नूतनीकरणाचे अर्जसुद्धा या सहाय्यक कामगारांच्याकडे दाखल केले। सहाय्यक कामगारांनी त्याची दखलसुद्धा घेतली नाही। वेळोवेळी फोनवरने सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधला, मंडळाशी संपर्क साधला, पण तोपर्यंतसुद्धा गडिंग्लज तालुक्यातले स्लॉट सुरू झाले नाहीत। त्यामुळे बांधकाम कामगारांचं जे शिष्यवृत्ती आणि इतर योजनांच्या बाबतीत असेल, मेडिक्लेमचा प्रश्न असेल, हा प्रश्न उभा राहिलेला आहे। म्हणजे बांधकाम कामगारांच्या योजना असून खोळंबा आणि नसून तोटा अशा पद्धतीची भूमिका या मंडळाने घेतलेली आहे। मला वाटतंय यासाठी बांधकाम कामगारांचा जो मोर्चा आहे, हा मोर्चा अगणित सर्व नोंदित आणि अनोंदित कामगारांनी यामध्ये सहभाग घेऊन कामगारांच्या प्रश्नासाठी याआधीसुद्धा लालबावटा बांधकाम कामगारां संघटना ही जिल्ह्याची पूर्ण महाराष्ट्राच्या कामगारांच्यासाठी झगडत आलेली आहे आणि या कामगारांच्या प्रश्नासाठी झगडत आलेल्या लालबावटा संघटनेच्या पाठीशी आपण सर्व कामगारांनी याआधीही राहिलेला आहात आणि आत्तासुद्धा आपण एकोप्याने या बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी या कोल्हापूर जिल्ह्याच्या सहाय्यक म्हणजे दसरा चौकापासून ते सहाय्यक कामगार कार्यालयापर्यंत होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, अशा पद्धतीची तळमळीची आपल्याला मी विनंती करतो। आपण सर्वजण या मोर्चामध्ये उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। इन्कलाब कॉम्रेड प्रदीप कुंभार, लालबावटा बांधकाम कामगार संघटना, आजरा, गडिंग्लज, चंदगड। दिनांक 23 मार्च 2026 रोजी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून बांधकाम कामगारांच्या न्याय व हक्कासाठी कायमच लढत असणाऱ्या लालबावटा बांधकाम कामगार संघटना जिल्हा कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या भव्य विराट आक्रोश मोर्चासंबंधी आवाहन करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणांमुळे आज सामान्य बांधकाम कामगार मंडळाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहे। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर बांधकाम कामगारांना 6-6 महिने पुढच्या तारखा दिल्या जात आहेत। त्यामुळे कामगारांचे रिन्युअल हे रखडले आहे आणि या नूतनीकरण रखडल्यामुळे बांधकाम कामगारांना मेडिक्लेम, घरकुल आणि इतर त्यांना मिळत असणाऱ्या योजनांपासून वंचित राहावं लागत आहे। तसेच बांधकाम कामगारांना भांडी, पेटी वाटप ताबडतोब दिले जाते, पण त्यांना आवश्यक असणाऱ्या योजनांचा लाभ हा तात्काळ दिला जात नाही। ह्या मंडळाचा हा भोंगळ कारभार तसेच होत असलेला राजकीय हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी आता बांधकाम कामगारांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। म्हणूनच सर्व जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना माझे आव्हान आहे की दिनांक 23 मार्च 2026 रोजी होत असलेल्या दसरा चौक ते सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूर होत असलेल्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्वच नोंदित व अनोंदित बांधकाम कामगारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती। इन्कलाब जिंदाबाद।